हातात पिस्तूल घेऊन जमिनीच्या वादातून स्थानिक शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मनोरमा केळकर यांना आणखी एक मोठा धक्का बसला। तुमच्या बंदुकीचे लायसन्स जप्त का करण्यात येऊ नये असा प्रश्न करणारी नोटीस पुणे पोलिसांनी मनोरमा केळकर यांना बजावली आहे। पुणे पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मनोरमा केळकर यांना पाय आणखी खोलात गेल्याचे बोलले जाते। प्रशिक्षणार्थी संधी अधिकारी पूजा केळकर यांची आई मनोरमा केळकर यांनी मुळशीमध्ये शेतीच्या वादातून स्थानिक शेतकऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप करणारा व्हिडिओ समोर आला होता। त्यामध्ये हातात छोटे पिस्तूल घेऊन बाउन्सरच्या मदतीने शेतकऱ्यांना धमकावताना मनोरमा केळकर दिसत असल्याचा दावा करण्यात आला। पुणे ग्रामीण पोलिसांनी या व्हिडिओची सत्यता पडताळली असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। पुणे पोलिसांच्या नोटीसला मनोरमा केळकर यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही। त्यामुळे पुणे पोलिसांनी पुण्यातील बाणे रोडवरील केळकर यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर नोटीस लावली आहे। नोटीस देण्यासाठी आम्ही त्यांना संपर्क केला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, असे पुणे पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं।